नमः पार्वती पते हर हर महादेव. तपस्यारत असलेल्या आपली तपस्या अधिकाधिक कठोर करत शिवाची भक्ती करणाऱ्या पार्वतीचीच परीक्षा घेण्याचं महादेवांनी ठरवलंय. आणि महादेवांनी सप्तऋषींना सांगितलंय की जाऊन तिची परीक्षा घ्या. मग सप्तऋषींनी सांगितलं की बाई, नारदाचं कुठं ऐकतेस? हे सगळं आपण मागच्या भागात बघितलं. नारदाचं कुठे ऐकतेस? काय उगीच ते शिवापेक्षा विष्णू जास्त आहेत. ते म्हणते विष्णू श्रेष्ठच आहेत, पण माझ्यासाठी मी मनातून वरलंय ते महादेवानं. त्यामुळं एक तर महादेव माझे पती नाही तर कोणीच नाही, होणारच नाहीत. सप्तऋषी तिला आशीर्वाद देतात, म्हणतात तुझा निश्चय बघून आम्हाला खूप बरं वाटलं, आणि निघून जातात. महादेवाला सांगतात देवा नाही, ढळत नाही, ते ढळणाऱ्यापैकी नाही आहे. मग आता बघा तुम्हीच, तुम्हाला काय करायचंय ते. आता देवाच्या वरती बाका प्रसंग आहे. ते म्हणतात असं दुसऱ्याला पाठवून जमणार नाही. मग आता आपण गेलं पाहिजे. मग आपण गेलं पाहिजे म्हटल्यावर देवानी स्वतःच जायचं ठरवलेलं आहे. पण जायचंय तर देव सुद्धा किती परीक्षा कशा घेतो बघा. सर्वार्थाने तपासून घेणं याला म्हणतात. म्हणजे जे आयुष्यभरासाठी जोडायचं आहे ते काय असतं. म्हणजे आपल्याकडे उगीच वरपरीक्षा आणि वधू परीक्षा असे शब्द आलेले नाहीयेत. जिथे संबंध जोडायचे आहेत ना, ते सर्वार्थाने किती ओढ आहे, किती निष्ठा आहे, काय समर्पण आहे हे बघायला पाहिजे. तरच ती प्रतिज्ञा करता येते. सप्तपदी करता येते. शंकरांनी महादेवानी ब्राह्मणाचं रूप घेतलंय आणि ब्राह्मण रूप घेऊन ते पार्वतीच्या ठिकाणी गेलेले आहेत. एका तेजपुंज अशा तपस्वी ब्राह्मणाला बघून पार्वतीने त्या ब्राह्मणाला वंदन केलंय आणि विचारलंय की हे विप्र महोदय, मी आपली काय सेवा करू? पण त्याच्या आधीची कथा फार महत्वाची आहे. जेव्हा सप्तऋषी निघून जातात तेव्हा पार्वती प्रचंड चिडलेली आहे स्वतःवरच. ती म्हणते की आता काय या सगळ्याला धिक्कार आहे माझ्यावरती, मला शिव मिळणार नाहीयेत. काय सप्तऋषी सुद्धा मला पर्याय देऊन जात आहेत. आणि ती ठरवते की आता शिवाची प्राप्ती होणार नसेल तर मी अग्निप्रवेश केलेला बरा. आणि आपल्या योग सामर्थ्यानं ती अग्नी प्रज्वलित करते. अग्निप्रवेश करणार इतक्यात तो ब्राह्मण तिथे येतो, जो ब्राह्मण शिवानी वेश धारण केलेला आहे. आणि तो पार्वतीला सांगतो, देवी तुझ्याकडे आलो आहे, काही बोलायला आलो आहे, तुझ्याकडून सेवा करून घ्यायला आलो आहे. दारी आलेला ब्राह्मण विनमुख होऊन जाता कामा नये हे पार्वतीवरचे संस्कार. आणि आपला अग्निप्रवेश थांबवून पार्वती त्या ब्राह्मणाची सेवा करते. पाणी देणं, पादप्रक्षालन करणं, अन्न देणं, फलाहार देणं, पाद्यपूजा करणं. आणि हे सगळं झाल्यावर ब्राह्मण तिला विचारतो, देवी अग्निप्रवेश कशासाठी होता? ती म्हणते, ज्या भगवान शिवासाठी मी तपश्चर्या करते आहे ते भगवान शिव मला प्रसन्न होत नाहीत आणि ते मला स्वीकारत नाहीत. आणि ते स्वीकारत नसल्यामुळे मी आता माझ्या देहाला संपविण्याचाच प्रयत्न करणार आहे. मी अग्निप्रवेश करणार आहे. हे ऐकल्यावर त्या ब्राह्मण वेशातील शिव बोलू लागतात. म्हणतात, पार्वती तू कोणाच्या नादाला लागली आहेस? अगं आधीची बायको जळून गेली तेव्हाही यानं काहीच केलं नाही. हा नुसताच शोकग्रस्त होऊन बसलाय. सती दक्षाच्या यज्ञात जळून गेली तेव्हा त्यानं काही केलं नाही. आता तू जळून जाशील तेव्हाही काही करणार नाही. हा शिव देव कसला आणि तुला काय त्याचा नालळा लागलाय मला कळत नाही. ते म्हणते, ब्राह्मण देवता शिवाविषयी असं बोलू नका. ते माझे आराध्य आहेत, ते माझे दैवत आहेत. कसला आराध्यन कसला दैवत बाई? तो स्मशानात राहणारा गणांचा अधिपती असलेला, सर्वांगाला स्मशान राख फासून बसणारा, ज्याला जेवायची शुद्ध नाही, खायची शुद्ध नाही,
कशात खातोय कळत नाही, कवट्या त्याची भांडी आहेत, भूताखेतांचा देवता आहे, गळ्यात नाग घालून फिरतो, अशा भणंग आणि भिकारी माणसाच्या तू नादाला लागली आहेस. काय मिळणार आहे तुला? तुला घर मिळणार आहे, महाल मिळणार आहे की काय मिळणार आहे? ज्या शिवाच्या प्राप्तीसाठी तू एवढी तपश्चर्या करतेस, अगं तो तर निष्काम झालेला आहे, स्मशानात राहणार आहे, नरमुंड धारण करणार आहे, नाग गळ्यात घालणार आहे, भूतांचा अधिपती आहे, प्रमथांचा अधिपती आहे. एकही चांगलं शुभलक्षणी गुण त्या शिवामध्ये दिसत नाहीत, आणि तू काय त्या शिवाच्या नादाला लागली आहेस? आतापर्यंत ब्राह्मण म्हणून ऐकून घेत असलेली पार्वती पुन्हा चिडते. हिस्ट्री रिपीट्स. इतिहास पुन्हा पुन्हा कसा रिपीट होतो बघा. दक्षाच्या यज्ञात पिता सतीला सांगत होता हेच वाक्य. काय त्याच्याकडं? त्याची तपश्चर्या करावी, त्याला यज्ञभाग द्यावा, त्याची पूजा करावी, असं काय शिवाकडं? तू आलीस तर ये, बसलीस तर बस, जायचंय तर जा, हे दक्ष सांगत होता. आणि संतापानं सती थरथरत होती. पित्याला शाप देऊन सतीनी योगाग्नीत भस्मसात करून घेतलं. पार्वती तिचाच अवतार आहे ना. ती त्या ब्राह्मणाला म्हणाली आहे, ब्राह्मण देवता सावधान, सावधान. कसलं सावधान? आता ब्राह्मणाला काय, स्वतः शिव असल्यामुळे काय अडचण नव्हती. ती म्हणाली शिवनिंदा करणं हे पाप आहे, आणि त्यापेक्षाही शिवनिंदा ऐकणं हे पाप आहे. त्यामुळे तुम्ही तर पापी आहातच आहात, मलाही शिवाची निंदा ऐकायला लावून पापी करताय. मी हे पाप करणार नाही. ते म्हणते हे कसलं पाप आलंय? शिव जसा आहे तसा मी तुला सांगतोय, त्याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. ते म्हणते आता बस झालं, माझे कान तुमचं ऐकून कंटाळलेत, ऐकून 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 कंटाळलेत. आता मी हे ऐकू शकत नाही. आपण या क्षणी बोलणं बंद करावं. ब्राह्मण असल्यामुळे हकलून लावण्याचा आपला अनादर मला करता येत नाहीये. नाही तर मी तुम्हाला हकलून लावलं असतं, जा निघून म्हणाले असते. बघा, तरीही मर्यादा पाळू नये, तरीही मर्यादा पाळू नये. ब्राह्मणाला हकलून लावत नाहीये, ती सांगते बंद करा, बस करा, थांबा, एवढंच सांगते ती. आणि हा ब्राह्मण काय ऐकायलाच तयार नाही. तो शिवाची निंदा, निंदेवर निंदा, एक एक शब्द वाईट 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 बोलत चाललाय. याचं तोंड आपण बंद करू शकत नाही, म्हणून पार्वतीने आपले कान बंद केलेत. ती म्हणते इतकं घोर पातक माझ्या हातून, शिवनिंदा ऐकण्याचं पातक माझ्या हातून घडणं शक्य नाही, मी ऐकणार नाही. आणि म्हणून विप्रवर आपण आल्या पावली माझी सेवा स्वीकारून निघून जावं. मी शिवनिंदा ऐकणारही नाही, तुमच्या तोंडून तर ऐकणारच नाही, आणि मी माझ्या मार्गावरून भटकणार सुद्धा नाही. माझी जी तपश्चर्या चालली आहे शिवप्राप्तीसाठीची, ती तपश्चर्या अखंड चालू आहे, अखंड चालू राहील. आणि शिव मिळाले नाहीत तर मी स्वतःला जाळून घेईन. ते म्हणाला काय नादाला लागलीस तू, तुला खरंच कळत नाहीये. आता शिवाला तर सारखं सारखं आपलाच अपमान सांगून पार्वतीला भरकटवायचंय. शेवटी ती म्हणते की आता मी तुम्हाला थांबवू शकत नाही, पण मला थांबवू शकते. मी आता स्वतः तुमच्या समोर अग्नी प्रवेश करीन, कारण शिवनिंदा ऐकण्याचं पाप माझ्या हातून घडतंय. अग्नी प्रज्वलित केलाय पार्वतीनं, आणि त्या अग्नीत प्रवेश करणार इतक्यात त्या ब्राह्मणाने पार्वतीचा हात धरलाय. थांब पार्वती, थांब. हात धरलेला बघून ही जराशी गडबडली आहे. कोण आहे? ते म्हणाले घाबरू नकोस, मी दुसरा तिसरा कोणी नाही आहे, मीच तो शिव ज्याच्या प्राप्तीसाठी तू इतकी तपश्चर्या करतेस. आणि शिव मूळ रूपात प्रगट झाल्यात. आपल्या आराध्याला ज्याची स्वप्न बघितलेत त्याला प्रत्यक्ष समोर बघून पार्वती अवाक्त झालीच आहे. पण याची कामना आपण पती म्हणून करतोय, तो समोर उभा राहिल्यामुळं अगदी लज्जित होऊन मान खाली घातली आहे. म्हणाली देवा आपण आलात, धरून पावले. बस आता माझ्या मनीची एकच इच्छा आहे की आपला पती म्हणून
मी स्वीकार करावा, तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारावं. आणि महादेवाने तिथे पार्वतीला आशीर्वाद दिलाय, होय मी तुझा पत्नी म्हणून लवकरच स्वीकार करीन. तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे, त्यामुळे तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन. असा आशीर्वाद, शब्द, वचन महादेवाने दिलाय. आणि तिथून अंतर्धान पावलेत. पार्वती हिमालयाच्या घरी परतली आहे. आजच्या शिवकथेला प्रारंभ करण्यापूर्वी आधुनिक काळातील एक कथा मला तुम्हाला सांगायची आहे. आधी ती कथा सांगतो आणि मग कथेचा पुढचा भाग आपण सुरू करू. ही कथा समजून यासाठी घ्यावी लागेल अगोदर की बरोबर असंच हिमालयाच्या सोबत सुद्धा घडतंय. जसं या कथेमध्ये घडलंय तसं हिमालयासोबत घडलंय. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तसंच रोज आमच्या सोबत घडत असतं. अडचण ही आहे की आमच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही. ते लक्षात यावं यासाठीच पुराणं वाचायची असतात. पुराण पुण्य कमवण्यासाठी वाचायचं नसतं. म्हणजे एखादी शिवपुराण मी वाचलं, गरुड पुराण मी वाचलं, रामायण वाचलं, महाभारत वाचलं म्हणून मला पुण्य मिळेल आणि माझ्या पुण्याचा संचय होईल असं नाही होत. हे वाचल्यावर जे समजलं आणि समजलेलं आयुष्यात अंमलात आणलं की पुण्य संचय होतो. म्हणजे आधी कळून घ्यावं लागतं आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते. नुसतंच हुशार असून जमत नाही. कळतं सगळं मला, पण करता काहीच येत नाही. ते कळणं, करणं आणि करताना कळलेलं वापरून करणं आवश्यक असतं. झालं असं की एका गावामध्ये एक शिवमंदिर होतं आणि या शिवमंदिरामध्ये एक पुजारी रोज पूजा करत बसायचा. भगवान शिवावर त्याची अलोट श्रद्धा. आपल्या आयुष्यात कोणतीही संकट आली तरी शिव दूर करतील हा विश्वास. या विश्वासापोटी रोज सकाळी न चुकता अगदी कोणताही मोसम असो तो त्या सकाळच्या भल्या पहाटेच्या वेळी उठून पूजा अर्चा करणे, मंदिराची स्वच्छता करणे, आलेल्या भक्तांना प्रसाद देणे हे काम तो करायचा. याच्या बदल्यात कोणी काही द्यावं, अन्न द्यावं, पैसे द्यावेत ही त्याची अपेक्षा नव्हती. वर्षानुवर्ष गेली आणि एक वर्ष असं आलं की त्या गावामध्ये प्रचंड पाऊस पडू लागला. अगदी महापूर आला. शिवमंदिर नदीच्या काठावर असल्यामुळं बघता बघता नदीचं पाणी गावात घुसू लागलं आणि ते शिवमंदिराच्या परिसरात सुद्धा आलं. गावकऱ्यांना कळलं की नदीने अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय आणि आता आपण सुरक्षित स्थळी उंचवट्यावर जाणं आवश्यक आहे. गाव निघाला आणि याला सांगितलं की अरे चल, पाणी शिरलंय गावामध्ये, आपण जाऊया, पाणी ओसरलं की परत येऊया. हा एवढाच पूर या वर्षी चाललेला आहे. तो म्हणाला नाही, मी माझ्या शिवाची सेवा करत बसेन आणि माझ्यावर संकट आलं तर शिव दूर करतील. लोक गेली, हा बसला. त्याच्या गावात सुद्धा काही लोक शिल्लक होती. आता मंदिराच्या बरोबरीला पाणी आलं आणि मग काही लोक आली म्हणाली अरे चल, मंदिराच्या बरोबरीला पाणी आलं, आता तुला मंदिरात थांबता पण येणार नाही. तो म्हणा नाही, माझ्या शिवाजवळ मी थांबेल, शिव मला वाचवतील. बघता बघता अर्ध मंदिर पाण्यात बुडालं आणि हा मंदिराच्या छतावर जाऊन बसला. आता नावा घेऊन काही लोक शिल्लक राहिलेली आली होती. ती म्हणाली अरे चल तिकडे जाऊया, पुन्हा पाणी ओसरेल तेव्हा ये. नाही ऐकलं. हा मंदिराच्या शिखरावर गेला, कारण पाणी छतावर सुद्धा आलेलं होतं. म्हणजे मंदिर बुडालं होतं, फक्त शिखर जो होतं. आता पाणी वर चढतंय आणि हा शिखरावर वर चढत राहतोय. शेवटी कळसाच्या जवळ गेला, पाणी चढतच होतं आणि त्याला आठवलं की अरे महादेवानी तर मला मदत केलीच नाही. तो महादेवाला मनातून म्हणाला, देवा एवढे वर्ष तुझी सेवा केली, मला वाटलं तू मला या हाकारातून वाचवशील, पण नाही वाचवलंस. तू इतका कसा निष्ठुर निघालास देवा, मला वाचवलंही नाहीस का म्हणून तुझी आराधना करावी. मग महादेवाला बोल लावायला सुरुवात केली आणि तेवढ्यात तिथं प्रत्यक्ष महादेव आले. म्हणाले, मूर्खा, याच्या आधी पाणी गावात शिरल्यावर 3दाच तुला वाचवायला मी आलो होतो. एकदा पाणी येतंय म्हणून सांगायला आलो होतो, तू आला नाहीस.
पुन्हा पाणी मंदिराच्या लेवलला आल्यावर आलो होतो, तू आला नाहीस. अरे छतावर चढून बसलास तेव्हा जहाज घेऊन आलो होतो, तू आला नाहीस. मी येतो तुला कळत नाही आणि तरीही दोष मला. मूर्ख, आता जी नाव येते त्यात बसन जा, असा चमत्कार करून तुला उडवून नेणार नाहीये मी. आणि मग त्याला कळलं की संकटाच्या वेळेला प्रसंगात धावून येतो तो देव, आणि त्या देवाला मला ओळखलं पाहिजे. आम्ही आमच्या घरी आलेल्या देवाला ओळखूच शकत नाही, ओळखूच शकत नाही. अशीच अवस्था हिमालयाची झालेली आहे. पार्वतीने केलेल्या प्रचंड साधनेनंतर देवानी तिच्या अग्निप्रवेशाच्या आधी तिला रोखलंय आणि मी तुझा पती होईल असा वर दिला आहे. आता पती होईल असा वर तर दिलाय. त्या काळात आताच्या सारखं लव्ह मॅरेज नव्हतं. मेरा अब्दुल अच्छा है, वैसा नहीं है मेरा अब्दुल, असं नव्हतं. जरी पोराला पोरगी पसंत आहे, पोरीला पोरग पसंत आहे, तरीही घरच्यांची परवानगी आवश्यक असते ना. तू मुझे पसंद, मैं तुझे पसंद, शुरू हो गई है प्रेम कहाणी, असं नाही होत. ते हिमालयाची परवानगी घेणं आवश्यक आहे. जरी देवाची बायको म्हणून जन्माला आलेली असली तरी ती हिमालयाच्या पोटी जन्माला आलेली आहे, मेनेच्या पोटी जन्माला आलेली आहे. तिची परवानगी घेणं आवश्यक आहे. पार्वती आपल्या हिमालयाच्या शैलराजाच्या घरी परत आलेली आहे आणि आपली कन्या तपश्चर्येतून परत आल्याचा विलक्षण आनंद हिमालयाच्या मनामध्ये आहे. प्रचंड स्वागत झालंय. वेगवेगळे पदार्थ करण्यात आलेले आहेत. आता राजाची पोरगी तपस्या करून परत आली आहे म्हटल्यावर तिचं स्वागत, फुलांच्या माळा, तोरणं, हे सगळं आलंच की. सुगंधी द्रव्याने तिला अंघोळ घालणं, हे सगळं आलं. आणि तो दिवसभर आपल्या मुलीची तपश्चर्या संपली आहे, फळाला आली आहे, याच्या आनंदामध्ये हिमालय आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो गंगेच्या घाटावर गेलाय. त्याची पत्नी मेना, सोबत दासदासी, हिमालय स्वतः, राजा आहे म्हटल्यामुळं बाकी सगळी प्रभावळ सोबत आलीच. या सगळ्यांना घेऊन तो गंगेच्या घाटावर गेलाय. कारण गंगावतरण स्थळ हिमालयात असल्यामुळे तिथून वाहणारी गंगा आणि गंगेच्या काठावर तो स्नानाला गेलाय. आणि स्नान करत असताना मेना वगैरे स्नान करून परत आल्या, आपली संध्या आटोपली की तिथे एक वेगळीच घटना घडली आहे. घटना काय आहे? एक नर्तक आलाय. नर्तकाचा वेशही विचित्र आहे. पाठीवर गोधडी टाकलेली आहे, डाव्या हातात शिंग आहे, उजव्या हातामध्ये डमरू घेतलेला आहे. शिंग आणि डमरू वाजवत, पाठीवरची गोधडी सांभाळत, लाल रंगाचं वस्त्र घातलेला हा नर्तक अप्रतिम नर्तन कला दाखवतोय. अप्रतिम नर्तन. नटराजाचंच रूप ते. नटराजाने आपली सुंदरशी कला दाखवायला सुरुवात केली आहे आणि हिमालयाच्या सगळ्या प्रजाजनांना ही कला बघून विलक्षण आनंद झालाय. विलक्षण आनंद. जाम खुश आहेत. तो नर्तक दुसरा तिसरा कोण असणार? महादेवच. नटराजाच्या रूपामध्ये गंगेच्या घाटावर हिमालयची पत्नी मेना हिच्या समोर अप्रतिम नृत्य सादर केलं जात आहे. आणि या अप्रतिम सादरीकरणावर सगळीच लोक प्रचंड खुश झाली आहेत. देव बेफाम होऊन नाचतायत, महादेव बेफाम होऊन नर्तन करतायत आणि सगळे मंत्रमुग्ध होऊन बघतायत. मेना तर इतकी प्रचंड खुश झाली आहे की तिने आपल्या जवळची अलंकार, आभूषण, रत्न, सोनं सगळंच एका थाळीत टाकलाय आणि त्या नर्तकाला म्हणतीये, तुझ्या अप्रतिम कलेने आमची डोळे दिपवून टाकलेले आहेत, हे तुला भेट म्हणून घे. कुणाला भेट काय दिली जातीये पण माहित नाही ना. देव आलाय कळत नाही ना. तो नर्तक सांगतोय, मला नकोयत ही आभूषणं, मला नकोयत ही अलंकार. आता राजाची बायको देत असलेली आभूषणं आणि अलंकार, संपत्ती नको म्हणणारा हा नर्तक विचित्रच की. ती म्हणाले, काय हवंय मग तुला? महाराणी, जे हवंय ते द्याल? आणि हो, मला तुमची कन्या पार्वती हवी आहे. तिचा हात माझ्या हाती द्याल, तिच्याशी लग्न करून द्याल. काय धाडस बघा. म्हणजे
आपल्या नव्या मराठी चित्रपटातल्या त्या जब्यानं किंवा त्या लंगड्यानं पोरीचा हात मागायला बापाच्या घरी जावं आणि आपलं रूप सुद्धा नीट करून जाऊ नये. आई समोर गेल्यावर तर ती आई हो म्हणणार आहे का? हे असं लाल रंगाचं फडकं उंडाळलेलं, अंगाला भस्म लावलेलं, काय विचित्र पोशाख सगळा, शिंगण डमरून नाचायलेलं, त्या नर्तकाला मेना आपली पोरगी देईल का? ती म्हणाली, तोंड सांभाळून बोल, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत विवाहाचा विचार करण्याची सुद्धा. तेवढ्यात हिमालय तिथे आलाय. हिमालयानं विचारले, काय झालं? तो नर्तकाकडे बघतोय, संतापलेल्या मेनेकडे बघतोय, आणि काय होतंय पुढे ते जाणून घ्यायला शिवकथेचा पुढचा भाग नक्की बघावा लागेल. नमः पार्वती पते हर हर महादेव.